जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून 19 प्रभागासाठी 75 सदस्यांचे आरक्षण जाहीर झाल्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे। जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगरसेवक आपले प्रभाग बदलावे लागणार असून काही प्रभागात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। त्यामुळे नवख्या उमेदवाराच्या आशाही पल्लवित झाल्या असून महानगरपालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या ही मोठी असून त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। या संदर्भात जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या आरक्षणाबाबत अधिक माहिती दिली आहे। सर, आज जळगाव शहरासाठी महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत करण्यात आली, नेमकं काय कुठल्या पद्धतीने आरक्षण करण्यात आलं त्याबद्दल? नमस्कार, मी ज्ञानेश्वर ढेरे, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका। आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आज आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम होता आणि जो आपल्या माननीय निवडणूक आयोगाने जसा कार्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आज सोडत कार्यक्रम झालेला आहे। आणि यामध्ये पहिल्यांदा आपण एससी आणि एसटी याच्यासाठी महिलांसाठी आरक्षण आपण काढतो। त्यामध्ये एससीच्या जागा आपल्याकडे टोटल 5 आहेत, त्यापैकी ज्या 3 जागा महिलांसाठी येतात आणि त्या आपण सोडतीच्या द्वारे ते महिला आरक्षण काढलेलं आहे। त्याचबरोबर एसटीच्या आपल्याकडे 4 जागा आहेत आणि त्या 4 पैकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत, त्या सुद्धा आपण सोडतीने आज निश्चित करण्यात आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग, त्यासाठी महिला आणि सर्वसाधारण याची सुद्धा सोडत आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वसाधारण जागा त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत। सर, याच्यावर सूचना किंवा हरकतींसाठी काय तारीख दिली आहे प्रशासनाकडे? आज आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे। त्यामध्ये हरकती व सूचना ज्या मागवायच्या आहेत त्या 17 नोव्हेंबर 2025 म्हणजे 17 तारखेला आम्ही हे प्रसिद्ध करणार आहोत। त्यावर हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक हा 24 नोव्हेंबर असा आहे।